आहे. तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे, निद्रिस्त शांत काय आता पडून आहे. गुंफून शेज त्याची हळुवार पाकळ्यांनी, हा वेल मोगऱ्याचा पाणी मिटून आहे. आई, काय विलक्षण शब्दकळा होती नाही रे खानोलकरची. तो इथे सजवून शेज त्याची असं म्हणत नाहीये, तर गुंफून शेज त्याची असंच म्हणतोय. कदाचित कारण असंही असेल की सजवलेली शेज चुकून अपवित्राचा दाखला घेऊन आली तर ती या कवितेला कशी चालावी. नक्कीच नाही. गुंफलेला हार असतो, माला असते, त्याला आतनं जोडणारं सूत्र असतं. तसं आपल्या आतही असतं. आपल्या सगळ्या अवयवांना आतनं जोडणारं प्राण हे सूत्र असतं ना, त्याच्या मावळण्याचं वर्णन करतोय इथे खानोलकर. पण हा फक्त आतला निसर्ग आहे का तर नाही. पुढच्या ओळीत खानोलकर आतला आणि बाहेरचा निसर्ग यांचं अनुसंधान जोडून देतो. तो म्हणतो, वन वेळू वाजत आहे एकांत किर्रैसा. वन वेळू वाजत आहे वन वेळू. हा पुन्हा खानोलकरची मुद्रा घेऊन आलेला शब्द, आळू माळू सारखा. वन वेळू वाजत आहे एकांत किर्रैसा. माळीच की अखेरी निश्वास टाकत आहे. वाजून मेघ जातो घन नीळ साविरून, सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे. इथे खानोलकरचा मेघ झडून जात नाही, रिकामाही होत नाही, तर आपल्या असण्याचं सूचन करून तो विरून जातो, वाजून जातो. काय आहे ना, पाऊस आला असता तर सोबत मोहराची शक्यताही जन्माला आली असती. पण नाही, या मायाच्या या अवस्थेचं गांभीर्य त्या मेघालाही आहे. बाहेरच्या किर्र एकांताची चाहूल घेणारा खानोलकर पुढच्या चरणात पुन्हा आतल्या त्या जीवन ज्योतीचा कानोसा घेतो. त्यात त्याला त्या माळ्याचं, त्याच्या निसर्ग शरण शरीराचं शेवटचं गुज ऐकू येतं आणि तो सांगतो, बोले अखेरचे तू आलो इथे रिकामा. बोले अखेरचे तू आलो इथे रिकामा. सप्रेम द्या निरोप बहरून जात आहे. वाह, मरणाचं दर्शन आहे. तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे, निद्रिस्त शांत काय आता पडून आहे. गुंफून शेज त्याची हळुवार पाकळ्यांनी, हा वेल मोगऱ्याचा पाणी मिटून आहे. भाई, काय विलक्षण शब्दकळा होती नाही रे खानोलकरची. तो इथे सजवून शेज त्याची असं म्हणत नाहीये, तर गुंफून शेज त्याची असंच म्हणतोय. कदाचित कारण असंही असेल की सजवलेली शेज चुकून अपवित्राचा दाखला घेऊन आली तर ती या कवितेला कशी चालावी. नक्कीच नाही. गुंफलेला हार असतो, माला असते, त्याला आतनं जोडणारं सूत्र असतं. तसं आपल्या आतही असतं.